येत नाही, काही नाही. बोलली होती संगीता, म्हणलं आता बोलली की काहीतरी. गेल्या वर्षापासून हा आपला 1 दिवसाचा सोहळा आहे. काय आनंद संप्रदायाचा. आणि आनंद संप्रदायाचा सोहळा म्हणजे खरोखर आनंद देण्यासारखा आहे मनाला. आणि ह्यो मेळावा आपला श्रीपाद बाबा रामदास बाबांच्या कृपेने, हे तात्या लोणकर तात्यांच्या कृपेने हे पार पडत आहे. वांगदरी मंडळींचं भाग्य आहे खरोखर. कारण एवढा वैष्णवांचा मेळावा करणं म्हणजे एकत्र त्यांनी त्या निमित्ताने म्हणाले. आम्ही कधी वांगदरी बघितली असती. बघा नाते गोते आपल्याला आवडत नाही, विठ्ठले हे चित्त बैसले व मनी मनी. माझी आत्या नाही तर जवळ एकदम श्रीगोंद्यामध्ये, पण तिथं मी कधी आले नाही. पण ह्या वांगदरीमध्ये गेल्या वर्षीपासून, कारण नुसता इकडचा शेजारी आला, फोन जरी आला, काल संतोष भाऊनी फोन केला पुण्यावरून निघाले वासंत भाऊनी, ताई तुम्ही उद्या लवकर या. म्हणलं तुम्ही काय म्हणता, आम्ही सुद्धा मी एवढी वाट बघत होती संतांची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. खरोखर याच्यामध्ये किती आनंद आहे. आणि हा आनंद म्हणजे आनंदाची देवाणघेवाण आहे. म्हणून ह्या संप्रदायामध्ये यावंसं वाटतं. कारण का सर आणि तात्या आम्हाला खरोखर म्हणजे का ज्यावेळेस सर आणि तात्या भेटल्या नाही, ज्यावेळेस भेटले म्हणून आम्हाला किती वाटत. त्या दिवशी आळंदीला गेला, आता संगीताने सांगितलं की किती आई आणि मावशीचा आई फरक असतो. आईला पाना फुटतो, लेकरू जरी असलं कुठं असलं घरी असलं, आणि आई कुठं असती राणा म्हणत असती. आमच्या सर कुठं होते त्या दिवशी दवाखान्यात ॲडमिट, पण तिथं बाजार फुटला आमच्या, त्याचा तिथं बाजार फुटला. आणि आमची नुसती दृष्ट विजयी भवा विजयी, नुसतं दृष्टीचं दर्शन झालं. आम्ही बोललो नाही, म्हणलं सर तुम्हाला त्रास होतो तुम्ही बोलू नका, पण फक्त बघितलं दृष्टीने. तरी जसं काशवीला दूध असतं का, पण त्या काशवीचं नुसत्या दृष्टीने पोट भरतं. म्हणून तसं झालेलं आहे आम्हाला. एवढ्या मोठ्याले महात्मे आमच्या जीवनामध्ये आले. जसे बाबा तसेच तात्यांच्या तोंडामध्ये रात्रंदिवस फक्त काय बाबा बाबा बाबा. आमच्या इकडे जर आले तर 5 मिनिटं सुद्धा त्यांनी कधी वेळ घातला नाही. तेवढ्याची ताई तुम्ही जर शिळ्या भाकरी खाल्ल्या तर आम्ही सुद्धा शिळ्या भाकरी खाऊ, पण तुम्ही ऐकून घ्या, परत नंतर सांगायला कोणी नाही, परत ही वेळ नाही. आज एक दिवस जर तो आठवला. आज वांगदरीमध्ये एवढे किती साधक घडवले आम्हाला आत्तापर्यंत माहिती नव्हतं. आम्हाला वाटायचे एकमेव आमच्यात प्रेम करते तात्या म्हणायचे थाळे एवढं करावं, राळे एवढं सुद्धा विसरून देऊ नये. केवढे मोठे मान मिळाले आमच्या जीवनामध्ये आणि तुमच्या सुद्धा. आणि आज त्यांच्या खरोखरी जर चरण लागले, आज वांगदरी गावाचा खरोखर उद्धार झालेला आहे. आणि म्हणून की ही झालेली, कारण हे साधू संतांनी जे आपल्याला दिलंय. कारण काय शांताबाई तात्या सहज म्हणायचे, मला म्हणायचे अक्का तुम्हाला शांताबाईचा गाथा भेटतो का बघा कुठं. अशिक्षित त्या सुद्धा शिकलेल्या नव्हत्या, पण शांताबाईचा गाथा असतो. आपण काय सांगते, आयशे कृपेचे हे देणे, देही अनुभव घेणे, चित्त चैतन्य मिळाले, देह भाव विसरले, शांती सुटला शिवारा, सुख होय या शरीरा, ऐसा जाशी अनुभव आला, तोची भगवंत झाला, सखया कृपे संती म्हणे, इथं भाव भक्तीचे घेणे. कशाचा भाव आहे ह्यो, त्या भावानेच देवता करतो. तसं नाही भाव बळे आकडे येरविनाकडे करतळे आवळे तैसा हरी. देव भावेचा भुकेला आणि प्रेमाचा दुष्काळ तयाला. आज खरोखर कोणाला काही काम नाही म्हणून आले, कोणाला जेवायला मिळत नाही म्हणून आले. कशासाठी आले नेमकं. आज एक मोठ्या महात्म्यांचं नामस्मरण पुण्यस्मरणे, आणि त्या पुण्यस्मरणाने त्यांनी मेळ घातला आपला. आणि या मेळाने काय होणार आहे, आज न जाणे एखाद्या शब्दाचा जर लागला मार तर काय होणार. बुद्ध म्हणाले सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. त्यांनी रात्रंदिवस सायस केले आपल्यासाठी. आणि एखाद्याच्या महात्म्याच्या जर मुखातून एखादा शब्द गेला, होती संतांची या भेटिका. पंढरीच्या पांडुरंगाला सुद्धा आळंदीला काय वाटलं की फक्त एवढ्याच याच्यासाठी होती संतांची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. या संत संगतीमध्ये एवढा मोठा बदल होतो की सत्य संगतीमध्ये सहज एखादी गोष्ट मिळून जाते आणि ती आपल्या घरी मिळत नाही. किती जर म्हणत असणार एखादा घरी होईल, पण घरी होत नाही. केलं तर म्हणणार, नाही केलं तर म्हणणार आहे का, नाही म्हणणार. बघा ना आज बाबांनी सुद्धा किती मोठ्या कीर्तनामधून तेच आपल्याला ज्ञान दिलंय का खरोखर ते म्हणजे आज आपल्या घरातले सगळे जण मंडळी तर कोण आहे, सगळे देव आहेत. नामदेवाला सुद्धा इतक्या वर्षाचा देवाचा सहवास होता, पण सद्गुरू शिवाय काही कळालं नाही. देव म्हणले एक वर्षातून एकदा आपल्या घरी आंघोळी येतोय, पण आपल्या घरी देव सतत आहे म्हणले रोज आपल्याला आंघोळीला जेवायला. आपल्याला कधी कळालं असतं सद्गुरू वाचून सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी, आपण सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ कया लागी, लोह परिसाशी न साहे उपमा, सद्गुरू नाही मागाची. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, आणि गेले विसरून
खऱ्या देवा आपणासारखे त्यांनी तात्काळ केलंय. असं केलं का त्यांनी तुम्ही ह्या जन्मात भक्ती करा आणि पुढच्या जन्मात उद्धार होईल. अनुग्रह होता त्या क्षणी मधुभाव सतत म्हणत अनुग्रह होता त्या क्षणी मोक्ष पावला. आत्म्याला बंधन बोलूच नाही. खरोखरे आपल्याला कधी अनुभवाला आलं, पण जसं आपण जमिनीमध्ये एखादं पीक करतो आणि त्या पिकाला यायला 4 महिने 4.5 महिने लागते, तसं आपल्याला त्यांनी त्या क्षणी आपल्यासारखं केलं. पण आपल्याला त्याची अनुभूती येता 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 थोडा कालावधी लागतो आणि मग आपल्याला असं वाटतं आपण सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. काय सांगावं संतांचं महिमान. खरोखर आपल्याला हे वाणी पुरत नाही. शांतामाई काय सांगतात, ज्ञान दिले हे जाणूनी विवेक घेवावा समजूनी उलट ज्ञान दृष्टीने पाने अनुसंधान नित्य राणे चालता बोलता अखंड समाधी खंड नाही कदा काळी सखया कृपे संती म्हणे स्वरूपात गुणगुण राणे. ज्ञानासाठी मुंगी देखील सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत वारुळाच्या बाहेर पडती आणि त्या ज्ञानाचा शोध घेती. पोट भरून ज्ञान भरपूर आहे, वकिलाचं ज्ञान आहे, डॉक्टरचं ज्ञान आहे, इंजिनियरचं ज्ञान आहे, पण आत्मज्ञान मात्र फक्त एकच सद्गुरूकडे आहे. म्हणून ते मुंगी देखील वारुळाच्या बाहेर पडती फक्त ह्या ज्ञानाच्या शोधासाठी. आपल्याला एवढ्या मोठ्या याला ज्ञान मिळालंय, सद्गुरू अध्यात्म ज्ञान मिळालंय, आत्मज्ञान मिळालंय. मग हे ज्ञान कशामुळे मिळालंय? फक्त एका सद्गुरूमुळे मिळालंय. म्हणून ज्ञान दिले हे जाणून दिलंय आणि विवेक घेवावा समजूनी उलट ज्ञान दृष्टीने पाणी. उलट सांगितलंय तिने नाताच्या घरची उलटीचं गुण आपल्या भाऊ झालं. पाण्याला लागले मोठी तहान. पाण्याला कधी लागती तहान? पाण्याचीच पाण्याला तहान लागती. बघा ना, आपलीच आपल्याला गोडी. तांदळाची गोडी आणि साखर वेगळी आहे का? साखर आणि गोडी एकच आहे. जशी गोडी त्याच्यातून काढता येत नाही, तसं देवाचं नाव आणि ज्ञान हे काय वेगळं आहे का? सगळं एकच आहे. काय आहे सद्गुरूंनी खरोखर काय दिले, किती संतांनी दिलंय याचा काही अंत नाही. आणि अविनाशी दिलंय, नाशिवंतातलं दिलं नाही. बघा मडके दादांचं सुद्धा आज दिलं सहवाशी. हे मडके दादांचे साधक सुद्धा माझ्या माहेरात आहेत मळेगावला. आमचे चुलत भाऊ जाईल ते सुद्धा. मी सुद्धा त्यांना विचारलं होतं, तुमच्या सद्गुरूंनी तुम्हाला नाम दिलं, अनुभव दिला, काय अनुभव आहे? त्याने आमच्या बोरला पाणी लागलं, आमचं चांगलं झालं. कोणाची निंदा स्तुती नाही बरं का, पण इथं बसणाऱ्यांनी खरोखर किती घोळ केला सांगणाऱ्यांनी. कारण काय आहे ना, त्याचा तितका अनुभव घेणारा सुद्धा तितका चिटकून पाहिजे. नाही तर दिलंय घेतलंय आणि बसलाय एका बाजूला, पर त्याचा काही विचार नाही, सत्संग नाही, कधी काहीच नाही. आमच्या बोरला पाणी लागलं आणि आमचं चांगलं झालं. अरे तुमच्या बोरला पाणी लागायसाठी तुमचं हे तर प्रारब्धाच्या आधीने प्रारब्धाची जोडे धन प्रारब्धाची वाढे मान. हे तर तुमच्या प्रारब्धात असेल तर मिळेल, नसेल तर मिळणार नाही. पण नाशिवंत सद्गुरू देणार नाही, नाशिवंतातलं ते देणार नाही, अविनाशी देतात. म्हणून त्यांनी सांगितलं आपण सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. त्यांनी काय सांगितलं, कोणा जन्म कोणा मरण. तुकाराम महाराजांचे अनुभव आहे. सद्गुरूंनी सुद्धा ते सांगितलं, आता नाही येणे जाणे सहज हुंडाले बोलणे. कोणाला यायचंय कोणाला जायचंय, येणार ते काय आहे भाषे, जाणार ते सुद्धा भाषे. आता सुद्धा बाबांनी तेच सांगितलं. कारण का तर खरोखर आहे ना, त्या संतांच्या संगतामध्ये जर बसलं तर आपल्याला हे कळून येणार आहे हे भासमान आहे सगळं. आणि दादा म्हणजे आपण घरामध्ये जर धान्याची पोती सगळं भरून ठेवली तर काय होतं, वर खड भरून ठेवले पण त्याच्यात भास होतोच. मग ते भास झाल्यावर काय करणार, आपण फक्त वाऱ्यावर धरून पारणार. तसं आपल्याला संतांच्या संगतीमध्ये कळतं हे सगळा भाष आहे, हे स्वप्न आहे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरुणी उपाय. खरोखर हे सगळे याच्यातून आपल्याला सद्गुरूंनी वर काढलंय. म्हणून आता बोलायला भरपूर येतं, पण काय ना झालेली सेवा तुमच्या सद्गुरूंच्या चरणी आणि माझ्या तात्यांचा कार्यक्रम जबाबदारीमध्ये चाललाय. मला खरोखर एवढा आनंद झालाय. म्हणून आज आनंद रे आनंद रे आनंद पांडुरंगा तुझ्या ज्ञानाची रे ज्ञानाची तुळस गंगा. आज या सद्गुरूंचा बघून मला म्हणजे काय बोलावं काय काय म्हणा असं हे झालंय. झालेली सेवा तुमच्या संतांच्या चरणी अर्पण करू.